आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भाग 5 मध्ये मॅग्नेटिझम आणि कॅपॅसिटर या टॉपिकच्या रिलेटेड प्रश्न बघणार आहोत, जे की येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तर पहिला प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 1. सिरीज कॅपॅसिटर सर्किटच्या कॅपॅसिटन्सच्या एकूण मूल्यांची गणना करा. या प्रश्नामध्ये आपल्याला एक सर्किट दाखवलेलं आहे, जे की प्रश्नामध्ये आपण बघत आहात. MFD 10 MFD मायक्रोफेराइड आणि इथे 20 MFD या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याला 24 व्होल्टचा सप्लाय त्या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला या प्रश्नामधून टोटल व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स काढायचे आहेत, जे की कसे आहेत, एका सिरीजमध्ये लागलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कालच्या आपण लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, जेव्हा सिरीज कॅपॅसिटन्स येते पॅरललच्या विरुद्ध असते. तर जे आपल्याला गिवन दिलेले आहे, C1 10 मायक्रोफेराइड, C2 10 मायक्रोफेराइड आणि C3 20 मायक्रोफेराइड. आता सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत अशा रीतीचा आपला फॉर्म्युला असेल सिरीजच्या बाबतीत. ज्या ठिकाणी आपल्याला C1 दिलेला आहे 10, ते या फॉर्म्युलामध्ये आपल्याला पुटअप करायचं आहे. पुट केल्यानंतर जे आपला आन्सर येईल ते टोटल कॅपॅसिटन्स जे आन्सर येईल ते 4 मायक्रोफेराइड असेल. तर यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जर प्रश्नामध्ये जर सिरीज दिलेला आहे तर ते पॅरललच्या विरुद्ध असेल, आणि जेव्हा पॅरलल आपल्याला जर तीनही कॅपॅसिटन्स जर अटॅच असतील तर ते सिरीजच्या विरुद्धार्थी असेल. तर एवढंच लक्षात ठेवायचं की हा फॉर्म्युला आपण जनरली सिरीजमध्ये वापरत असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 4 मायक्रोफेराइड. प्रश्न क्रमांक 2. व्हॉट इज द पार्ट मार्क ॲज अ एक्स BH कर्व. या कर्व मधून आपल्याला विचारलेलं आहे C to 0चं डिस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कोरेसिव्हिटी. प्रश्न क्रमांक 3. रिलक्टन्सचं युनिट काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एम्पियर टर्न पर वेबर. चला तर हिस्टेरेसिस ग्राफबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. हिस्टेरेसिस ग्राफ एक प्रकारे मटेरियल स्ट्रॉंग मॅग्नेट आहे किंवा मटेरियल वीक मॅग्नेट आहे. तर याची माहिती आपण या ग्राफमधून माहिती करून घेत असतो. या ग्राफच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसत असेल वर्सेस H ग्राफ आहे, प्रॅक्टिकली प्रूफ ग्राफ आहे. B म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि H म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. H म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. या ठिकाणी H जी लाईन दिसत आहे त्या ठिकाणी करंट दर्शवलेला आहे. आपण 0 पासून तर H पर्यंत करंट वाढवत जातो तेव्हा हे जे डॉटेड लाईन आपल्याला दिसत आहे म्हणजे 0 to A, हे जे डॉटेड लाईन आहे म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते काय वाढत जाते. असा एक पॉइंट येते ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड काय होते, कॉन्स्टंट होते. त्याला आपण सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन असे म्हणतो. या ज्या पॉइंटला आहे या पॉइंटला आपण सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन म्हणतो. त्यानंतर जेव्हा करंट H कडून 0 कडे जाते, जेव्हा करंट H कडून 0 कडे जाते तेव्हा हे जे वरची लाईन आहे ते लाईन म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड, ते मॅग्नेटिक फील्ड पण कमी होते. एक सिच्युएशन अशी येईल त्या ठिकाणी करंट जो आहे तो 0 येईल आणि मॅग्नेटिक फील्ड काय होईल, 0 नसेल. तर त्या पॉइंटला आपण म्हणणार रिटेंटिव्हिटी. त्यानंतर त्याच्या उलट जेव्हा आपण या जो सर्किट आहे या सर्किटला आपण करंट जो आहे तो करंट जर डायरेक्शन जर चेंज केला, आता या कंडिशनमध्ये आपण करंट इन्क्रीज करू तेव्हा मॅग्नेटिक फील्ड पण काय होईल, कमी कमी होत जाईल. ज्यावेळेस अशी कंडिशन येईल मॅग्नेटिक फील्ड आपली 0 असेल परंतु करंट काय वाढलेला असेल तर त्या पॉइंटला आपण काय म्हणणार, कोरेसिव्हिटी. या ठिकाणी आपण मॅग्नेटायझेशन बघितला. B to H हा जो ग्राफ आहे B to H या ठिकाणी आपण मॅग्नेटायझेशन होत असताना बघितलं, परंतु या ठिकाणी डिमॅग्नेटायझेशन होईल, जे -H to -B या ठिकाणी डिमॅग्नेटायझेशन होताना आपल्याला दिसेल. या पॉइंट नंतर
सॅच्युरेशन अपोजिट डायरेक्शन, त्यानंतर या ठिकाणी रिटेंटिव्हिटी, हे सेम प्रोसेस या ठिकाणी पुन्हा होईल. ज्या पद्धतीने आपण करंट वाढवणार किंवा कमी करणार तर त्यावर डिपेंड मॅग्नेटायझेशन आणि डिमॅग्नेटायझेशन यामध्ये दिसून येईल. त्यालाच आपण हिस्टेरेसिस ग्राफ असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 4, फ्लक्स घनता नेहमी चुंबकीय शक्तीच्या मागे असते हे कोणते परिभाषित करते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मॅग्नेटिक हिस्टेरेसिस. प्रश्न क्रमांक 5, फ्लक्स घनतेचे एसआय युनिट काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टेस्ला. प्रश्न क्रमांक 6, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स याचे युनिट काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, एम्पियर पर टर्न. प्रश्न क्रमांक 7, पॅरामॅग्नेटिक पदार्थ कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॉपर. प्रश्न क्रमांक 8, विच मेथड ऑफ मॅग्नेटायझेशन इज यूज टू मेक कमर्शियल पर्पज परमनंट मॅग्नेट? म्हणजेच व्यावसायिक हेतू कायमस्वरूपी मॅग्नेट बनविण्यासाठी मॅग्नेटायझेशनची पद्धत वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इंडक्शन मेथड. प्रश्न क्रमांक 9, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इंडक्टन्स इफ डिस्टन्स बिटवीन द टर्न इन्क्रीज? जेव्हा टर्न अंतर वाढल्यास इंडक्टर्सवर काय परिणाम होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इन्क्रीज. म्हणजेच इंडक्टन्स काय होतील? वाढतील. आता डायमॅग्नेटिक सबस्टन्स आणि पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स बद्दल थोडक्यात माहिती घेऊ. आता डायमॅग्नेटिक सबस्टन्स आर दोज सबस्टन्स विच आर फिबली रिपेल्ड बाय द मॅग्नेट. आता असे सबस्टन्स आहेत जे इझिली रिपेल होत असतात. आपण जर मॅग्नेट त्या जवळ नेला तर त्याला तो मटेरियल काय अट्रॅक्ट करत नाही, त्याला तो रिपेल करते. तर त्याला आपण असे कुठले जे पदार्थ असतात त्याला आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्स असे म्हणतो. या ठिकाणी डेफिनेशन सांगितलेली आहे. डायमॅग्नेटिक पदार्थ असे पदार्थ आहेत जे चुंबकाने मागे टाकले जातात, त्याला आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्स असे म्हणतो. यामध्ये जर उदाहरण बघितले तर कॉपर, गोल्ड, सिल्वर, मर्क्युरी, वॉटर हे काय आहे? डायमॅग्नेटिकचे उदाहरण आहेत जे की मॅग्नेटला अट्रॅक्ट होत नाही. पॅरामॅग्नेटिक मटेरियलकडे जाऊ. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आर दोज सबस्टन्स विच आर फिबली अट्रॅक्टेड बाय अ मॅग्नेट. म्हणजेच पॅरामॅग्नेट जे सबस्टन्स आहेत असे सबस्टन्स आहेत जे मॅग्नेट त्या ठिकाणी अट्रॅक्ट करते. याची जर थोडक्यात जर माहिती घेतली, पॅरामॅग्नेटिक पदार्थ असे पदार्थ आहेत जे चुंबकाने आकर्षित केले जातात. तर त्याचे उदाहरण आहेत ॲल्युमिनियम, क्रोमियम, मेटल, प्लॅटिनियम. तर हे काय झाले? पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स झाले. आता आपण फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स बघू. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आर दोज सबस्टन्स विच आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेट. म्हणजे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स जे असे सबस्टन्स असतात जे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात, मटेरियल त्याकडे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होते. उदाहरणात जर आपण बघितले तर आयरन, कोबाल्ट, निकेल. तर हे काय झाले? फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहेत जे की मॅग्नेटकडे काय होते? अट्रॅक्ट होते. फेरोमॅग्नेटिक पदार्थ असे पदार्थ आहेत जे चुंबकाने जोरदार आकर्षित होतात, त्याला आपण फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 10, ओपन सर्किट फॉल्ट झाल्यास इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटरचा काय परिणाम होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ते कार्य करणार नाही. प्रश्न क्रमांक 11, कॅपॅसिटर मध्ये प्लेटचे अंतर कमी झाल्यास कॅपॅसिटन्सच्या मूल्यात काय बदल होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तर कॅपॅसिटन्स त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. प्रश्न क्रमांक 12, आता या ठिकाणी 3 कॅपॅसिटर दिलेले आहेत. प्रश्न आपण वाचू. 3 कॅपॅसिटर ऑफ 15 पिकोफॅराड, 25 पिकोफॅराड, 40 पिकोफॅराड आर कनेक्टेड इन अ पॅरलल. आता या ठिकाणी बघा पॅरलल कनेक्ट केलेले आहेत आणि 250 व्होल्टचा सप्लाय त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोअर, म्हणजे त्या कॅपॅसिटरमध्ये जे एनर्जी स्टोअर्ड आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे.
गिवन जे आहे ते पिकोफॅराड मध्ये दिलेलं आहे. तर एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर याचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू सी इंटू व्ही स्क्वेअर. सी म्हणजेच कॅपॅसिटन्स इन फॅराड आणि व्ही म्हणजेच व्होल्टेज जे आपण 250 व्होल्टचा सप्लाय आपण तिन्ही कॅपॅसिटरला दिलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला टोटल कॅपॅसिटन्स काढावं लागेल. टोटल कॅपॅसिटन्स काढत असताना जे कॅपॅसिटर आहे आपण एक प्रकारे पॅरलल अक्रॉस लावलेले आहेत. या ठिकाणी पॅरलल लावलेले आहेत. पॅरलल जेव्हा दिलेलं असते त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीची मांडणी करतो आणि कॅपॅसिटन्सला ऍड करतो. ऍड केल्यानंतर या ठिकाणी 80 पिकोफॅराड आलेला आहे. आता पिकोफॅराड मधून आपण मायक्रोफॅराड मध्ये जेव्हा रूपांतर करतो तेव्हा 80 इंटू 10⁻⁻5 हे काय झालं, पिकोफॅराड झालेला आहे. त्यानंतर जो आपण गिवन फॉर्म्युला होता 1/2 इंटू टोटल कॅपॅसिटन्स इंटू व्होल्टेज स्क्वेअर, तर यामध्ये आपल्याला टोटल कॅपॅसिटन्स पुट करायचं आहे आणि फायनल उत्तर काढायचं आहे. उत्तर अशा पद्धतीने येईल 2.5 जूल. म्हणजेच प्रश्न क्रमांक 12 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2.5 जूल. या प्रश्नातून लक्षात ठेवायचं आहे एनर्जी स्टोअर इन कॅपॅसिटर याचा फॉर्म्युला असेल हाफ इंटू टोटल कॅपॅसिटन्स इंटू व्ही स्क्वेअर. प्रश्न क्रमांक 13 चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या सभोवतालच्या धातूवर काय परिणाम होईल, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ईडी करंट. प्रश्न क्रमांक 14 एअर कॅपॅसिटर म्हणून कोणते उपकरण वापरले जातात, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रेडिओ रिसिव्हर. प्रश्न क्रमांक 15 डायमॅग्नेटिक पदार्थ कोणता, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वूड. आताच आपण बघितलं डायमॅग्नेट म्हणजेच काय, ज्यामध्ये मॅग्नेट अट्रॅक्ट होत नाही असे कुठले जर सबस्टन्स असतील त्याला आपण डायमॅग्नेट असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 16 इलेक्ट्रोमॅग्नेटच्या ध्रुवतीवर कोणता घटक परिणाम करतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विद्युत प्रवाहाची दिशा. प्रश्न क्रमांक 17 विच फॅक्टर इज डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स इन कॅपॅसिटर, म्हणजेच कोणता घटक कॅपॅसिटर मधील कॅपॅसिटन्सचे मूल्य निर्धारित करतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एरिया ऑफ प्लेट, म्हणजे प्लेटचे क्षेत्रफळ. प्रश्न क्रमांक 18 आर एफ कपलिंग सर्किटमध्ये कोणत्या प्रकारचे कॅपॅसिटर वापरले जातात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मोनोलिथिक. प्रश्न क्रमांक 19 विच इज द करेक्ट एक्सप्रेशन ऑफ कॅपॅसिटन्स सी इफ इलेक्ट्रिक चार्ज इज क्यू अँड व्होल्टेज इज व्ही, म्हणजेच जर विद्युत इलेक्ट्रिक चार्ज क्यू असेल आणि व्होल्टेज व्ही असेल तर कॅपॅसिटन्स सी ची योग्य एक्सप्रेशन काय असेल, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सी इक्वल्स टू क्यू बाय व्ही. प्रश्न क्रमांक 20 चुंबकाचा कोणता गुणधर्म स्पष्ट केला आहे, या ठिकाणी डायग्राम दाखवलेली आहे, त्या डायग्राम वरून आपल्याला गुणधर्म ओळखायचा आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी. प्रश्न क्रमांक 21 कॅपॅसिटर इज अ डिव्हाइस यूज टू रिकामी जागा. कॅपॅसिटर हे एक उपकरण आहे ज्याचा वापर रिकामी जागा आपण करतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्टोअर इलेक्ट्रिकल चार्ज, म्हणजेच विद्युत ऊर्जा साठवण्यासाठी आपण कॅपॅसिटरचा वापर करतो. प्रश्न क्रमांक 22 गिव्ह द एसआय युनिट ऑफ कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ओहम मीटर. प्रश्न क्रमांक 23 कंडक्टर किती क्षमतेवर वाढवला जातो यावर अवलंबून असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बोथ, म्हणजेच अमाऊंट ऑफ चार्ज आणि जॉमेट्रिक आणि साईज ऑफ कंडक्टरवर काय करते, डिपेंड करते. प्रश्न क्रमांक 24 इफ डायइलेक्ट्रिक इज इन्सर्टेड बिटवीन द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर देन कॅपॅसिटन्स विल, म्हणजेच समांतर प्लेट कॅपॅसिटरमध्ये डायइलेक्ट्रिक घातल्यास कॅपॅसिटन्स होईल, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इन्क्रीज. प्रश्न क्रमांक 25 one capacitor store 0.24 coulomb at 10 volt, so
हाऊ मच इज कॅपॅसिटन्स म्हणजेच एक कॅपॅसिटन्स 10 व्होल्टवर 0.24 व्होल्ट 0.24 कुलम साठवतो. तर कॅपॅसिटन्स किती आहे त्या ठिकाणी आपल्याला कॅपॅसिटन्स विचारलेला आहे. कॅपॅसिटन्स काढत असताना फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याचं फॉर्म्युला आहे चार्ज अपॉन व्होल्टेज क्यू बाय व्ही. गिवन जो डाटा आहे क्यू इक्वल्स टू 0.24 कॅप सी आणि व्ही दिलेला आहे 10 व्होल्ट. त्यानंतर सी जो दिलेला आहे कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी लावणार आणि जे आपल्याला गिवन जे व्हॅल्यू दिलेली आहे ते गिवन आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून आन्सर काढणार. तर कॅपॅसिटन्स असेल 0.02 फॅराड. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 0.024 फॅराड. प्रश्न क्रमांक 26. इलेक्ट्रिकल इन्सुलेटरच्या सामग्री संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉन डू नॉट फ्लो इझिली थ्रू देम म्हणजेच इलेक्ट्रॉन त्याद्वारे सहजपणे वाहत नाही. प्रश्न क्रमांक 27. इफ अन ओपन कॅपॅसिटर इज चेक विथ अन ओहम मीटर द निडल विल म्हणजेच ओपन कॅपॅसिटर ओहम मीटरद्वारे तपासला गेला तर निडलची स्थिती काय होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्टे इन इन्फिनिटी. प्रश्न क्रमांक 28. द चार्ज ऑफ 1 कुलम इज इक्वल टू याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 6.24 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन्स. प्रश्न क्रमांक 29. इफ अ कार्बन कंपोजिशन रेजिस्टर्स हॅव्हिंग ओनली 3 कलर स्ट्रीप हॅज अ टॉलरन्स ऑफ जर कार्बन कंपोजिशन रेजिस्टरमध्ये फक्त 3 रंगाच्या पट्ट्या असतील तर त्याची सहनशीलता काय असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ±20%. प्रश्न क्रमांक 30. द डायइलेक्ट्रिक ॲब्झॉर्प्शन ऑफ पेपर कॅपॅसिटर इज म्हणजेच पेपर कॅपॅसिटरचे डायइलेक्ट्रिक शोषण रिकामी जागा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2.5%. द रिलेशनशिप बिटवीन फ्रिक्वेन्सी कॅपॅसिटन्स आणि कॅपॅसिटर रिॲक्टन्स इज गिवन बाय म्हणजेच वारंवारता कॅपॅसिटन्स आणि कॅपॅसिटर रिॲक्टन्स रिकामी जागा द्वारे दिले जातात. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कॅपॅसिटर रिॲक्टन्स इक्वल्स टू 1/2 पाय एफसी. प्रश्न क्रमांक 32. विच वन इज नॉन पोलराइज्ड कॅपॅसिटर म्हणजेच ध्रुवीकरण नसलेले कॅपॅसिटर कोणते? ऑप्शन पॉलिस्टरीन कॅपॅसिटर, सिरॅमिक कॅपॅसिटर, टेफ्लॉन कॅपॅसिटर अँड ऑल ऑफ द अबव. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑल ऑफ द अबव. प्रश्न क्रमांक 33. द कॅपॅसिटन्स ऑफ 1 मायक्रोफॅराड इज इक्वल टू याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 10⁻⁻6 फेराड. प्रश्न क्रमांक 34. द ओहम मीटर रिडिंग फॉर अ शॉर्ट सर्क्युलेटेड कॅपॅसिटर इज म्हणजेच शॉर्ट सर्किट कॅपॅसिटरसाठी ओहम रिडिंग असेल. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 0. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणत्या कॅपॅसिटरमध्ये ब्रेकडाऊन व्होल्टेज कमी व्हॅल्यू असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी इलेक्ट्रोलाइट. प्रश्न क्रमांक 36. इलेक्ट्रिक चार्ज संचयित करण्यासाठी अल्ट्रा कॅपॅसिटर रिकामी जागा प्रभाव वापरतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डबल लेअर. प्रश्न क्रमांक 37. इन अ ट्रान्झिस्टर सर्किट रिकामी जागा कॅपॅसिटर आर यूज म्हणजेच ट्रान्झिस्टर सर्किटमध्ये रिकामी जागा कॅपॅसिटर वापरले जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सिरॅमिक. प्रश्न क्रमांक 38. रिकामी जागा कॅपॅसिटर कम्युनिकेशन ट्रान्समीटरमध्ये वापरले जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 व्हेरिएबल. प्रश्न क्रमांक 39. अल्टरनेटिंग सर्किटमध्ये कॅपॅसिटरच्या रिॲक्टन्सचे सूत्र काय असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक्स सी इक्वल्स टू 1/2 पाय एफ सी.
प्रश्न क्रमांक 40. व्हॉट इज द टाइम ऑफ कॉन्स्टंट ऑफ आरसी सर्किट? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1/RC. प्रश्न क्रमांक 41. विच लॉ इज डिस्क्राइब द रिलेशनशिप बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स आणि अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फॅराइड लॉ ऑफ मॅग्नेटिझम. प्रश्न क्रमांक 42. व्हॉट डज द फॉलोइंग बीएच कर्व शो? खालील वक्ररेषा काय दर्शविते? आताच आपण बघितलं एच आणि बी याचं रिलेशन आपण हिस्टेरिसिस मध्ये आपण बघितलं. यामध्ये आपण जो आपल्याला एरो दिसत आहे त्या एरो मधून आपल्याला माहिती होते जेव्हा आपण करंट वाढवतो, जेव्हा 0 टू एचच्या दिशेने आपण करंट वाढवतो तेव्हा मॅग्नेटिक फील्ड पण काय होते, इन्क्रीज होत असते. या ठिकाणी आपल्याला दिसून येते मॅग्नेटिक फील्डचा जो एरो आहे तो वरच्या दिशेने आहे, म्हणजेच हे जे लाईन आहे या लाईनला आपण काय म्हणणार, मॅग्नेटायझेशन कर्व लाईन. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए मॅग्नेटायझेशन कर्व. प्रश्न क्रमांक 43. द बीएच कॅरेक्टरिस्टिक कॅन बी डिटरमाइन युझिंग रिकामी जागा, म्हणजेच बीएच वैशिष्ट्य वापरून निर्धारित केली जाऊ शकतात. तर याचं उत्तर आहे फ्लक्स मीटर, ऑप्शन क्रमांक बी फ्लक्स मीटर. आज आपण मॅग्नेटिझम आणि कॅपॅसिटन्स याबद्दल प्रश्न बघितले. मॅग्नेटिझम आणि कॅपॅसिटरच्या रिलेटेड फक्त 43 प्रश्न मी शोधून काढले. याचा फायदा तुम्हाला परीक्षेत होईल. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्याला त्या व्हिडिओची लगेच लिंक मिळेल.